Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this first lecture on topic concept of health of subject health education and community pharmacy for first year diploma in pharmacy student. So, my dear students, in today's lecture, we are going to study the introductory portion of this chapter, that is the concept of health, along with the various aspects of the health and various determinants of the health. After learning this chapter, you will able to define the health. So we will start our today's lecture with the topic, that is the introductory part. First of all, we should know the definition of health. So विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज आपल्या हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी या चॅप्टरच्या पहिल्या या सब्जेक्टच्या फर्स्ट लेसनपासून सुरुवात करणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे कन्सेप्ट ऑफ हेल्थ. आता ह्या कन्सेप्ट ऑफ हेल्थ पाहत असताना सगळ्यात पहिले आपल्याला माहीत असलं पाहिजे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेल्थ. हेल्थ म्हणजे नेमकं काय, किंवा हेल्दी म्हणजे कोणाला, हेल्दी पर्सन किंवा हेल्दी कोणाला म्हणायचं. तर ॲज पर WHO मीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हेल्थची एक डेफिनेशन सांगितलेली आहे. ती कोणती आहे? WHO हॅज डिफाईन द टर्म हेल्थ ॲज a state of complete physical, mental and social well-being, and not only an absence of disease is called as health. WHO नुसार हेल्थ किंवा हेल्दी कोणाला म्हणायचं? ज्या पर्सनचं किंवा ज्या व्यक्तीचं फिजिकली, मेंटली आणि सोशली तो काय आहे? वेलबिंग आहे, चांगला आहे. आणि फक्त एखाद्या पर्सनला कुठला डिसीज नाही म्हणून तो हेल्दी आहे असं म्हणायचं नाही. की पर्सनला हेल्दी कधी म्हणायचं? ज्यावेळेस तो फिजिकली, मेंटली आणि सोशली वेलबिंग असेल. फक्त एखादा आजार नाही आहे म्हणून तो व्यक्ती हेल्दी आहे असं होत नाही. येते लक्षात? मीन्स ॲज पर WHO ने डिफाईन काय केलं हेल्थला? ॲज पर WHO, health is defined as a state of complete physical, mental and social well-being, and not only an absence of disease is called as health as per the WHO. This is the definition of health. तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय फिजिकल हेल्थ. फिजिकली हेल्दी कोणाला म्हणायचं? मेंटली हेल्दी कोणाला म्हणायचं? सोशली हेल्थ काय प्रकार असतो हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि मग त्यालाच ते जे पॉईंट पाहणार आहोत दॅट दे आर कॉल्ड ॲज द ॲस्पेक्ट ऑफ हेल्थ. हेल्थ इज मेनली डिपेंड ऑन व्हेरियस ॲस्पेक्ट. वेगवेगळ्या ॲस्पेक्टवर हेल्थ डिपेंड आहे. इट इन्क्लुडिंग द फिजिकल हेल्थ, देन मेंटल हेल्थ, third one is the social health, and fourth one is the spiritual health. Right? These are the four aspects on which health is depend. हे चार aspect वर health depend आहे. पहा मग हे चार कोणते aspect आहेत? फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ. दीज आर द फोर ॲस्पेक्ट ऑन विच हेल्थ इज डिपेंड. आपण वन बाय वन पाहणार आहोत. फिजिकली हेल्दी पर्सन कोण, मेंटली हेल्दी पर्सन कोण, सोशली हेल्थ कशाला म्हणायचं आणि स्पिरिच्युअल हेल्थ कशाला म्हणायचं आणि कशी ती मेंटेन करायची. तर तुमच्या लक्षात आलं हेल्थ म्हणजे काय नेमकं? WHO नुसार हेल्थी पर्सन कोणाला म्हणायचं? जो पर्सनला कुठलाही डिसीज नाही तो पर्सन हेल्दी का? मग नाही. ज्या पर्सनला कुठलाही डिसीज नाही तसं त्याचबरोबर त्या पर्सनची फिजिकल, मेंटल, सोशल हेल्थ पण चांगली असेल, वेलबिंग असेल, त्या पर्सनला मग म्हणायचं हेल्दी पर्सन. येते लक्षात? मग आता हेल्थ कशावर डिपेंड आहे? तर हेल्थ चार ॲस्पेक्टवर डिपेंड आहे. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ. मग फिजिकली हेल्दी कोण? किंवा फिजिकल हेल्थ मीन्स व्हॉट? फिजिकल हेल्थ मीन्स इट रेफर टू स्ट्रक्चरल अँड फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल बॉडी.
दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज द फिजिकल हेल्थ. म्हणजे त्या हेल्थला काय म्हणायचं, ज्या वेळेस एखाद्या पर्सनची स्ट्रक्चरल आणि फंक्शनल इंटिग्रिटी मेंटेन झालेली असेल. स्ट्रक्चरली म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर, आता आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर नॉर्मल ह्युमनचं आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे की नॉर्मल ह्युमनला 2 हात असतात, 2 पाय असतात, राईट. दिस इज द स्ट्रक्चर, जनरल स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये काही डिफेक्ट आहे की नॉर्मल आहेत, याच्यावरून त्याची फिजिकली हेल्थ ठरते. म्हणजे फक्त हातपायावरूनच नाही, बाकीच्या अवयवांवरून सुद्धा. कधी कधी काय असतं, एखाद्या पर्सनमध्ये सर्व अवयव व्यवस्थित असतात पण ते प्रॉपर काम करत नसतात. फॉर एक्झाम्पल आपल्या किडनीचं काय फंक्शन आहे, किडनीचं फंक्शन आहे एक्सक्रिशन ऑफ युरिन, राईट. मग सगळं त्याला पर्सनला किडनी असतात, सगळे बॉडी पार्ट असतात, पण ते किडनी व्यवस्थित काम करत नसतात. म्हणजे फंक्शनली दे आर नॉट वर्किंग. मग ज्या पर्सनला स्ट्रक्चरमध्ये काही डिफेक्ट्स आहे, म्हणजे एखादा बॉडी पार्टच नाही आहे, त्या पर्सनला पण फिजिकली हेल्दी म्हणता येणार नाही. किंवा जो पर्सन सगळे बॉडी पार्ट आहेत पण फंक्शन ते बॉडी पार्ट काय करत नाही आहे, फंक्शनच करत नाही, त्या पर्सनला पण फिजिकली हेल्दी मानता येणार नाही. म्हणजे फिजिकली हेल्थ कशाची रिलेटेड आहे, फिजिकली हेल्थ इज रिलेटेड टू द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल बॉडी. इट इंडिकेट्स दॅट ऑल बॉडी ऑर्गन्स आर स्ट्रक्चरली म्हणजेच ॲनाटॉमी and functionally means physiology are in normal state and there is a perfect coordination between all organs and system. That person is called as the physically healthy person. Means a person having the all body parts structurally and functionally in a normal state, they are called as the, or they are in perfect coordination with organs with the system. That time that person is called as the फिजिकली हेल्दी. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं फिजिकली हेल्दी कोणाला म्हणायचं, ज्या पर्सनची सगळे बॉडी पार्ट स्ट्रक्चरली नॉर्मल असतील, सगळे बॉडी पार्ट स्ट्रक्चरली नॉर्मल असतील. स्ट्रक्चरली नॉर्मल म्हणजे काय की त्याचे स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित असेल त्याला म्हणायचं हेल्दी, फिजिकली हेल्दी. आणखीन स्ट्रक्चरली हेल्दी पाहिजे आणि फंक्शनली पण ते काय काय झाले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण म्हणतो की एखाद्या पर्सनला 2 हात आहेत, म्हणजे तो काय झाला स्ट्रक्चरली नॉर्मल झाला. पण सपोज त्यातले एखादा हात निकामी आहे, म्हणजे त्या हाताने त्याला एखादी वस्तू उचलता येत नसेल, काही डिफेक्ट असतील, मग तो फंक्शनली नॉर्मल नाही झाला. तो स्ट्रक्चरली त्याला आहेत हात पण फंक्शनली तो वस्तू काय करू शकत नाही आहे, उचलू शकत नाही. म्हणजे तो फिजिकली हेल्दी झाला का नाही. ज्यावेळेस फिजिकली हेल्दी काय कधी म्हणता येईल की सगळे बॉडी पार्ट पण व्यवस्थित आहे आणि सगळे बॉडी पार्ट्स व्यवस्थित काम पण करतात. That time that person is called as the physically healthy. Many indicators are there to use or to access the physical health, ranging from pulse rate to bowel habit up to the presence of risk factors for cardiopulmonary disease and drug dependence. मग फिजिकली हेल्थ आपण कसं ठरवणार, एखादा पर्सन फिजिकली हेल्दी आहे किंवा नाही, त्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर आहेत. मग ते पल्स रेटपासून स्टार्ट होतात. आपण एखाद्याचा पल्स रेट पाहून पण, म्हणजे जे आपण नाडी परीक्षा म्हणतो किंवा नाडी जे पल्स हाताच्या तुमच्या रिस्टला चेक करून डॉक्टर पाहत असतात, दॅट इज द पल्स रिडिंग. आणि त्या पल्स रिडिंगवरून पण म्हणजे छोटे छोटे टेस्ट, पल्स रिडिंग टू अप टू बॉयल मुवमेंट टू अप टू सम कार्डिओपल्मिनरी डिसीज रिस्क ऑफ, ह्यापर्यंत आपण काय करू शकतो, चेक करू शकतो वेदर दॅट पर्सन इज फिजिकली हेल्दी ऑर नॉट. कारण याच्या ऑल्सो सम फिजिओलॉजिकल इंडिकेटर्स और फिजिओलॉजिकल व्हॅल्यूज गिव्ज आयडिया अबाउट द फिजिकल हेल्थ. बऱ्याचदा आपण आजारी असल्यावर डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला काय सांगतात, एखादी ब्लड टेस्ट करायला सांगतात, युरिन टेस्ट करायला सांगतात, आणि मग त्याच्यातून ज्या व्हॅल्यू येतात त्या व्हॅल्यू आपल्याला सजेस्ट करतात वेदर आपले जे हिमोग्लोबिन असेल ते कमी झालं आहे का, क्रिएटिन वाढलं आहे का, अशा वेगवेगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत म्हणजे फिजिओलॉजिकल व्हॅल्यूज गिव्ज आयडिया अबाउट द फिजिकल हेल्थ. मग ह्या फिजिकल हेल्थ डिटर्मिनेशनसाठी आपण पल्स रेटपासून वेगवेगळ्या टेस्टपर्यंत वेगवेगळे मेथड्स आहेत टू फाइंड आउट द वेदर दॅट पर्सन इज फिजिकली हेल्दी ऑर नॉट. अंडरस्टँड. मग आपण पाहिला फर्स्ट पॉईंट दॅट इज द फिजिकल हेल्थ. फिजिकल हेल्थ कशाला म्हणायचं, ज्यावेळेस स्ट्रक्चरली आणि फंक्शनली सगळे बॉडी पार्ट्स नॉर्मल स्टेटमध्ये असतील, दॅट टाईम इट इज कॉल्ड ॲज द फिजिकली
healthy person. Then what is mean by mental health? Then mental health is mental health is related to mind of individual, as there is saying healthy mind stay inside a healthy body. हे मेंटल हेल्थ म्हणजे काय की किंवा मेंटली हेल्दी एखाद्या पर्सनला कधी म्हणतो, ज्यावेळेस एखादं पर्सन और इट इज प्रूव्ह दॅट फिजिओलॉजिकल सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस गिव्ह राईज टू मेनी काइंड ऑफ डिसीज. Or mental health is defined as a state of balance between individual with the surrounding world, is called as the mentally healthy person. Mentally healthy person म्हणजे काय, the person who's having the ability of an individual to adjust with the surrounding world, that person is called as the mentally healthy person. The mentally healthy individual respond to stimuli within his body or surrounding in a way acceptable by society. आता पहा, मेंटली हेल्दी कोणाला म्हणतो आपण, जो पर्सन काय करतो की त्याला एखादी स्टिम्युलाय म्हणजे त्याला आपण जसं फॉर एक्झाम्पल स्टिम्युलाय की इंडिव्हिज्युअल फॉर एक्झाम्पल स्टिम्युलाय म्हणजे आपल्याला डास चावला, फॉर एक्झाम्पल एखादा डास चावला तर आपण काय करतो, नॉर्मली ते जागेला पाहतो किंवा टच करतो बरोबर, नॉर्मल इंडिव्हिज्युअल. आणि हे एक स्टिम्युलाय आहे, त्याला ॲबनॉर्मल किंवा मेंटली हेल्दी पर्सन नसेल तर तो एखाद्या वेगळ्या प्रकारेच त्याला रिॲक्शन देतो. आणि मग ही जी वेगळ्या प्रकारची रिॲक्शन असते त्यावरून आपण ठरवतो वेदर दॅट पर्सन इज मेंटली हेल्दी ऑर नॉट मेंटली हेल्दी. आणि जनरली असं म्हणलं जातं की हेल्दी बॉडीच्या आतमध्ये एक हेल्दी माइंड पण असतं, राईट. आणि आणखीन असं केलं जातं, असं पण प्रूव्ह झालेलं आहे की ज्यावेळेस सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स एखाद्या पर्सनमध्ये सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होतात आणि त्या सायकोलॉजिकल डिस्टर्बन्समुळं देअर मे बी चान्सेस ऑफ रायझिंग ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ डिसीजेस ऑर इलनेस. सो मेंटली हेल्दी पर्सन कोणाला म्हणायचं, जो पर्सन इज इन अ स्टेट ऑफ बॅलन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड सराउंडिंग वर्ल्ड. आपल्या सभोवतालीचं जग आणि आपण याच्यामध्ये जर बॅलन्स असला तर आपण समजून घ्यायचं आपण मेंटली हेल्दी आहोत. जर आपल्या सराउंडिंग वर्ल्ड आणि आपल्यामध्ये जर बॅलन्स नसेल, कुठेतरी काहीतरी असेल, दॅट टाईम देअर मे बी चान्सेस ऑफ that person is not mentally healthy. Understand? Thus the individual ability to adjusting with the surrounding world, that is called as the mental health. So mental health पण कळली तुम्हाला असेल, फिजिकल हेल्थ पण पाहिली. आता आपल्याला पाहिजे स्पिरिच्युअल हेल्थ, सॉरी वी हॅव टू सी द social health. What is mean by social health and spiritual health? These are the 2 points that are remain. Spiritual, first we will see the social health. सोशल हेल्थ कशाला म्हणायचं मग, सोशल वेलबिंग मीन्स युनिटी अँड इंटिग्रेशन विदिन अ इंडिव्हिज्युअल बिटवीन ईच इंडिव्हिज्युअल अँड अदर मेंबर ऑफ सोसायटी, दॅट टाईम इट इज कॉल्ड ॲज द सोशल हेल्थ. आता पहा, जसं फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ ही एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पुरती मर्यादित असते, तशी सोशल हेल्थ म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू द सोसायटी. आपण ज्या वातावरणात ज्या सोसायटी किंवा ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये त्या लोकांचं एकमेकांबरोबर कसे नेमकं रिलेशन आहेत, दॅट इंटिग्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल और बिटवीन इंडिव्हिज्युअल, दोन व्यक्तींमध्ये, दोन समाजामध्ये, दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये सोसायटीच्या कसं रिलेशन आहे, दॅट टाईम वी कॅन से that area or that locality is socially healthy. For example, in our country, that is in India, all types of people with all religions, they live together with a peace. So we can say that our India is socially healthy country. Understand? त्यालाच म्हणायचं social health. Then next one is the spiritual health. Then what is mean by spiritual health? Spiritual health refers to spirit or soul. स्पिरिच्युअल म्हणजे आपण ज्याला आत्मा म्हणतो मराठीमध्ये, स्पिरिच्युअल म्हणजे हे कशाशी रिलेटेड आहे, इट इज अँड सुपर नॅचरल पॉवर आहे, कुठली तरी एक वेगळीच पॉवर आहे, दॅट इज अ सुपर नॅचरल पॉवर दॅट कॉन्ट्रीब्युट्स द हेल्थ ऑफ इंडिव्हिज्युअल. टू मेंटेन द स्पिरिच्युअल हेल्थ, इट इज नेसेसरी टू फॉलो सर्टन सेट ऑफ
रूल्स अँड रेग्युलेशन इन डेली लाईफ. मग ही स्पिरिच्युअल हेल्थ कशी मेंटेन करायची, किंवा एक जे ज्याला आपण सोल किंवा स्पिरिट म्हणतो, की ही हेल्थ आपण कशी मेंटेन करायची. इन एन्शियन सोसायटी और इन एन्शियन प्रॅक्टिसेस द योगा अँड मेडिकेशन, सर्टन मेडिकेशन्स आर द मीन्स ऑफ अचिव्हिंग द इसेन्शियल स्पिरिच्युअल हेल्थ. मग ही स्पिरिच्युअल हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपल्या एन्शियंट म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे, की काही आयुर्वेदिक उपचार सांगितलेत, काही योगा मेथड सांगितलेलं आहे, ध्यान मुद्रा असेल, बरोबर, अशा वेगवेगळ्या मुद्रा सांगितलेल्या आहेत, की ज्या आपण ॲडॉप्ट किंवा ज्याचं प्रॅक्टिस करून वी कॅन मेंटेन आवर स्पिरिच्युअल हेल्थ. येते लक्षात. Spiritual health is related to the soul. It is certain kind of supernatural power that individual have. Understand? So these are the 4 different determinants of the health. म्हणजे हे काय झाले, हे जे पाहिले आपण, these are the 4 different determinants of health. Healthy person कोणाला म्हणायचं? Healthy person is a person who is having the physically healthy, mentally healthy, socially healthy. That time that person is called as the healthy person. फक्त डिसीज नाही आहे म्हणून कुठलाही व्यक्ती हेल्दी होत नाही. हेल्दी पर्सनसाठी ह्या 4 व्हेरियस दिस 4 ॲस्पेक्ट्स आर इम्पॉर्टंट. दॅट इज द सोशल, फिजिकल, mental and spiritual health. These are the 4 aspects that are necessary or that are useful to maintain the health. Understand? मग आता नेक्स्ट पॉईंट इज दॅट द डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ, किंवा जे हे डिटर्मिनंट्स म्हणजे कशाला म्हणायचं, द फॅक्टर्स दॅट ॲफेक्ट द व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ हेल्थ आर कॉल्ड ॲज द डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. म्हणजे काय, आता जे आपण ॲस्पेक्ट पाहिले हेल्थचे, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ, याच्यावर परिणाम करणारे घटक त्यालाच आपण म्हणू शकतो डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. मग ह्या फिजिकली आपल्यावर कोण परिणाम करतं आहे, मेंटल हेल्थवर कोण परिणाम करतं आहे, किंवा कशामुळं परिणाम होऊ शकतो, सोशल हेल्थवर कशामुळं परिणाम होऊ शकतो, ह्या ज्या सगळे वेगवेगळे फॅक्टर असतील, दॅट फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज द डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. मग कोणकोणते फॅक्टर आहेत ते डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ? इट इन्क्लूड the mainly two types of factors. One is the individual factor and second one is the environmental factor. Individual factor means factors which are related to a particular person, they are called as the individual factors. And environmental factor means they are related to the environment or the area which is surrounded by that particular person, is called as the environmental factor. So we will see individual factors are again divided into 2 types, genetic factors and lifestyle of that a particular person. आता पहा डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ कशाला म्हणायचं. मग डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ म्हणजे काय, असे फॅक्टर जे पर्सनच्या ॲस्पेक्ट ऑफ हेल्थवर, ॲस्पेक्ट म्हणजे फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ याच्यावर परिणाम करतात, अशा फॅक्टरला आपण काय म्हणतो, त्या फॅक्टरला आपण म्हणतो डिटर्मिनंट्स. मग ते डिटर्मिनंट्स कोणकोणते, ते डिटर्मिनंट्स 2 टाईपचे, एक एन्व्हायरमेंटल रिलेटेड आहेत आणि दुसरे इंडिव्हिज्युअल रिलेटेड. मग इंडिव्हिज्युअल म्हणजे सपोज आता तुम्ही स्वतः आहे किंवा मी स्वतः आहे, तर माझ्या हेल्थ किंवा तुम्ही स्वतः आहे, तुम्ही आजारी कसे पडू शकतात, किंवा तुमची फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल हेल्थ कशामुळं खराब होऊ शकते. तर एक तर तुमची जेनेटिक रिझन आहे आणि दुसरं लाईफस्टाईल आहे. मग तुम्ही म्हणाल जेनेटिक रिझन कोणतं, म्हणजे सपोज देर आर सर्टन डिसीज दॅट अरायजेस फ्रॉम देर आर सर्टन डिसीजेस लाईक विच आर इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स अँड टू देअर सन. means there is greater chances of a children of a diabetic parents that the children may suffer from diabetes. याला म्हणायचं जेनेटिक रिझन, की जेनेटिक रिझन म्हणजे हेरिडेटरी फॅक्टरी. हेरिडेटरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्या पालकांकडून किंवा आपल्या आजी आजोबा वडील आई यांच्याकडून जे डिसीज आपल्याला येऊ शकतात त्याला म्हणायचं जेनेटिक डिसऑर्डर्स. अंडरस्टँड. मग फॉर एक्झाम्पल डायबिटीज इज द एक्झाम्पल, क्लासिकल एक्झाम्पल ऑफ जेनेटिक डिसऑर्डर इज डायबिटीज,
की जर सपोज आपल्या पॅरेंट्सला आपल्या घरामध्ये हिस्ट्री असेल डायबिटीजची, देन देअर मे बी चान्सेस दॅट चान्सेस का परफेक्ट त्याला याला पण पर्सनला डायबिटीज होईल असं नाही, पण देअर मे बी चान्सेस दॅट पर्सन मे सफर फ्रॉम डायबिटीज. मग आपल्याला आजारी काढण्यासाठी कोणता घटक कारणीभूत ठरला? इंडिव्हिज्युअल मीन्स जेनेटिक. ऑल्सो देर आर सम सर्टन चेंजेस ऑर द वे ऑफ लाईफ that may cause the person unhealthy, means lifestyle. Some people adopt the very bad lifestyle, like the drinking of alcohol, smoking of cigarettes, chewing of tobacco, then sleeping at late night, wake up किंवा सकाळी उशिरा उठणे, lack of exercise, and due to these various lifestyles the person may be subjected for disorder or person may be तो पर्सन काय होऊ शकतो, एका डिसीजला पासून सफर होतो. म्हणजे हे जे फॅक्टर झाले डिटर्मिनंट्स विच आर responsible for the individual, it is classified into two types: genetic disorder and lifestyle disorder. मग एन्व्हायरमेंटलचे कोणकोणत्या फॅक्टरमुळे पर्सन आजारी पडू शकतो? द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, द पॉलिटिकल विल, अवेलेबिलिटी ऑफ द हेल्थ केअर सर्व्हिसेस अँड अदर फॅक्टर्स. दीज आर इन्क्लुडेड इन टू द एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स. हे सगळे कशामध्ये एक्सप्लेन केलेले? एन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्समध्ये. सो माय डिअर स्टुडंट्स, we will see these environmental determinants in tomorrow's lecture. Till then, study at home, stay safe, stay healthy. Thank you.